मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 112. चालत चालत आम्ही शेवटी एका विशाल वटवृक्षाखाली आलो. उतरताना होणाऱ्या त्रासामुळे घामाघूम झालो होतो. वटवृक्षाखाली गर्द छाया विश्रांतीसाठी मोहवीत होती. भार्गव, फार थकवा आला. थोडा विश्राम घेऊया वटवृक्षाखाली आणि मगच पुढे जाऊ. गुरुदेवांनी आज्ञा केली. 4 दिवसांच्या उपोषणानं ते शांत झाले होते. आवाज क्षीण होता. वृक्षाच्या छायेत अंगावरचं व्याघ्र चर्म पसरून त्यावर ते पहुडले. उपोषण, जागरण आणि पर्वत उतरताना होणारे श्रम यांनी ते पार थकले होते. त्यांच्या वरुण व्रताचा आजचा शेवटचा दिवस होता. भार्गव, मस्तकाखाली आधारासाठी एखादा पाषाण आण, ते डोळे मिटून घेताना मला म्हणाली. मी अवतीभोवती पाषाण शोधला. तो मिळाला नाही. ज्यानं मला ब्रह्मास्त्र विद्या दिली त्या महान तपस्व्याची एवढी क्षुल्लक मागणीही पूर्ण करता येत नाही हे पाहून माझं मन कष्टी झालं. झटकन पुढं होत खाली बसून त्यांचं जटाधारी विशाल मस्तक श्रद्धेनं उचलून घेत मी माझ्या मांडीवर ठेवलं. मांडीवरच्या भगव्या वस्त्राच्या स्पर्शानं त्यांनी डोळे उघडून माझ्याकडे अभिमानानं पाहत सांगितलं. भार्गव, हीच तुझी गुरुदक्षिणा मानतो मी, पण निद्रा पूर्ण झाल्याशिवाय मला उठवू नकोस. निद्रा आणि वचन कधीच अपूर्ण राहू देऊ नयेत. तो महान योद्धा, दिव्य तपस्वी, जमदग्निपुत्र, वीरांतील वीर माझ्या सुतपुत्र कर्णाच्या मांडीवर शांतपणे निद्रा घेऊ लागला. माझ्या भाविक मनात भावनांचा हलकल्लोळ दाटला. अनेकांनी माझ्यावर फुलं उधळली होती. माझा जयघोष केला होता. पण एवढा परमोच्च भाग्याचा दिवस अखंड जीवनात मी कधीच अनुभवला नव्हता. महान क्षत्रियांना सुद्धा थरकविणारं क्षात्रतेज माझ्या मांडीवर विसावलं होतं. त्यांची दाढी तळपत होती. श्वास मंद गतीनं चालला होता. माझी विचारचक्र मात्र वायुगतीनं धावत होती. जीवनाच्या कृतार्थतेचा तो दिवस होता. धन्यतेचा होता. एक घटका संपली आणि वटवृक्षाच्या फांद्या चुकून काही प्रखर किरणं त्यांच्या दाढीधारी सतेज मुद्रेवर पडली. त्यांची निद्रा चाळवली जाण्याची लक्षणं दिसताच मी दोन्ही हातांचं छत्र त्या प्रखर किरणांना थोपविण्यासाठी मध्ये धरलं. गुरुदेवांचा श्वास पूर्ववत मंदपणे लयबद्ध चालू झाला. किरणांचे चटके हातांवर झेलत मी निश्वास सोडला. वाटत होतं की गरगर धावणारी नियती इथंच कुठंतरी अशीच थांबावी. अन्यायी आणि अत्याचारी नराधमांना आपल्या परशूनं कंठस्नान घालणारा तो वीर योद्धा माझ्या मांडीवर तसाच शांत निद्रा घेत पहुडावा अनंत काळ. त्यांनी शेजारी ठेवलेल्या परशूच्या धारदार पात्यावर श्रद्धेनं मी दृष्टी टाकली. त्यावर एक तीक्ष्ण दातांचा काळा कीटक आपल्या पायांची वळवळ करीत फिरत होता. त्याच्या शरीर रचनेवरून तो लाकडं पोखरणारा तीक्ष्ण दातांचा अलर्क कीटक होता हे मी ओळखलं. करमणूक म्हणून मी त्या क्षुद्र कीटकाच्या हालचाली बसल्या बसल्याच एकटक न्याहाळू लागलो. परशूच्या पात्यावर त्यानं 1-2 मंडलं सहज घेतली. ती पाहताना मला वाटलं प्रत्येक माणसाचं जीवन हे त्या कीटकासारखंच असतं. जगाच्या परशूवर ते अशीच मंडलं घेत असतं. एकाएकी तो अलर्क परशूच्या धारेवरून खाली घसरला. मी भगवान परशुरामांच्या मस्तकाखाली दिलेल्या माझ्या मांडीच्या रोखानंच हळूहळू सरकू लागला. हातांनी त्याला तसाच दूर उडवून लावावा असा एक विचार आला. पण त्यामुळे माझं शरीर हललं असतं आणि वरची प्रखर किरणं निसटून गुरुदेवांच्या मुखावर पडली असती. त्यांचा निद्राभंग झाला असता. निद्रा आणि वचन कधीच अपूर्ण राहू देऊ नयेत. तुझी मी हीच गुरुदक्षिणा मानतो, हे त्यांचे उद्गार कानांत घुमत होते. तसाच निश्चल बसून राहिलो, येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याच्या खंबीर निर्धारानं. हळूहळू अलर्क सरळ माझ्या अगदी मांडीखाली आला. भगवी वस्त्र कुरतडून त्यानं आपले तीक्ष्ण दात माझ्या मांडीच्या कातड्यात कचकन घुसविले. असह्य वेदनेची एक तीव्र सनक मांडीतून सरकन तरळून मस्तकापर्यंत गेली. यावेळी अंगावर अभेद्य कवच असतं तर किती बरं होतं असंही क्षणभर प्रकर्षानं वाटलं. पण तो विचार मी झटकून टाकला. यापुढचं सर्व जीवन मला केवळ कर्ण म्हणून धैर्यानं जगायचं होतं, स्वतःच्या पराक्रमावर. असं असतं तर आणि तसं नसतं तर असं रडगानं गायचं नव्हतं. अलर्क मांडीची एकलगीनं नस नस कुरतडू लागला. रक्तप्रवाहानं भगव्या वस्त्रांचा वर्ण रक्ताळ झाला. वेदनेचे असंख्य बाण मांडीकडून निघून
क्षणाक्षणाला मस्तकात घुसू लागले. कवचदान करताना झाल्या नव्हत्या एवढ्या त्या यातना भयान होत्या. डोळे मिटून ओठ दातांखाली रगडत त्या सहन केल्याशिवाय गुरुदक्षिणा पूर्ण होणार नव्हती. भ्रमरानं वृक्षाची फांदी पोखरावी तसा तो अलर्क कणाकणांनी माझी मांडी पोखरत होता. जे रक्त वारणावताच्या घनदाट अरण्यातील क्रूर वाघाला पिता आलं नव्हतं ते तो क्षुद्र कीटक मनसोक्त पीत होता. सुतभरही हलता येत नव्हतं. मनाचा निर्धार आणि शरीराच्या वेदना यांची एवढी घनघोर स्पर्धा माझ्या जीवनात प्रथमच सुरू झाली होती. हा सत्व परीक्षेचा क्षण होता, निर्धाराचा क्षण होता, सहनशीलतेची परीक्षा बघणारा क्षण होता, मनाच्या समतोलाचा क्षण होता. मांडीची नस फोडून रक्ताचा जीवन रस पीत अलर्क कणाकणांनी पुढं पुढं सरकत होता. तीव्र यातनांनी रक्ताचं पाणी होऊन घामाच्या रूपात माझ्या कपाळावर दाटलं. ते निपटण्यासाठी सुद्धा हात हलविता येत नव्हते. घाम आणि रक्त त्या दोहोंशिवाय गुरुदक्षिणा म्हणून भगवान परशुरामांना मी अधिक मौल्यवान असं काय देऊ शकलो असतो ते विचारण्यासाठी म्हणून रक्ताचा एक लोट सरळ वाहत वाहत परशूच्या पात्याच्या धारेपर्यंत गेला. क्षणात त्यानं परशूचं पातं माखून टाकलं. धार अदृश्य झाली. अलर्कानं माझी मांडी पूर्णपणे पोखरून माझ्या भवितव्यालाच एक छिद्र पाडलं. छिद्रातून मांडीवर येऊन तो भगवानांच्या दाढीच्या केसांत वळवळू लागला. आता त्यांचा निद्राभंग होणार म्हणून माझे ओठ थरथरू लागले. तो अलर्क त्यांच्याही शरीरावर चाल करणार होता की काय? एक क्षुद्र कीटक 2 जीवांचा जिव्हाळा पोखरणार होता की काय? त्यानं गुरुदेवांच्या शरीराला स्पर्शू नये म्हणून आकाशाकडे पाहत मी सर्व शक्तिमान सूर्यदेवांना प्रार्थू लागलो. एकाएकी माझ्या मांडीतून वाहणाऱ्या उष्ण रक्ताच्या स्पर्शानं गुरुदेव खडबडून जागी झाले. आपल्या दाढीत वळवळणारा तो अलर्क त्यांनी झटकून टाकला. माझ्या मनात भावनांचं एवढं प्रचंड आंदोलन चाललं होतं की ते साकार करणारे शब्दच मला सुचेनात. आता भगवान म्हणणार होते की भार्गव, जगात अनेक शिष्य झाले, होतीलही, पण तुझी गुरुदक्षिणा धन्य आहे. पण तसं काहीच घडलं नाही. गुरुदेवांच्या लक्षात सारा प्रकार क्षणार्धात आला असावा. रक्तात माखलेला आपला परशू उचलताना त्यांनी भुवयांचे केस जटेत मिसळतील इतकं कपाळाचं कातडं ताणून विचारलं, इतकी सहनशीलता, एवढं आत्मसंयमन? भार्गव, बोल, तू कुठल्या कुलातील आहेस? भृगू, मी रक्ताच्या थारोळ्यातून मांडी उचलताना उत्तर दिलं. रक्ताळलेल्या मांडीपेक्षा ते उत्तर देताना माझं मन रक्ताळलेलं होतं. असत्य, तू ब्रह्मकुमार नाहीस. एवढी हिमगिरीची सहनशीलता ब्रह्मकुमार असूच शकत नाही. कुठल्या क्षत्रिय कुलातील आहेस तू? सांग, खरं बोल. मी क्षत्रिय कुलातील नाही. मी कर्ण आहे, सुतपुत्र. मांडी पोखरली जात असताही केला नव्हता एवढा निर्धार करून मी बोललो, काय व्हायचं असेल ते होईल. परशूची धार मस्तकावर कोसळेल. प्राणाचं पाखरू शरीराचा पंजर सोडून निघून जाईल. क्रुद्ध परशुराम परशूचा प्रहार मस्तकात घालतील. भाग्याचा मृत्यू परशूच्या धारेनं स्वर्गाची वाट दाखवील. कर्ण, हस्तिनापूरचा कवच कुंडलधारी तो तूच कर्ण काय? इंद्राला कवच कुंडलांचं दान करणारा तो तूच कर्ण? होय, आता कवच नाही आणि कुंडलही नाहीत. इंद्राला मी ती देऊन टाकलीत, अलर्कानं मांडी फोडावी म्हणून. दानात सम्राट ठरलेल्या कर्णा, या परशुरामाच्या आश्रमात येण्याचं धैर्य कसं काय केलंस तू? असत्य का बोललास तू? बोल, नाहीतर जाळून भस्म करीन तुला आणि फेकून देईन पूर्वसागराच्या फेसाळत्या लाटांत. त्यांचे नेत्र आरक्त झाले होते. क्रोधाग्नीचा वर्षाव करीत होते. भगवान, मृत्यूच्या भयानं कर्ण कधीच विवल होत नाही. ब्रह्मास्त्रासाठी मी गुरुद्रोणांच्या द्वारात गेलो. त्यांनी मला मी क्षत्रिय नाही म्हणून नाकारलं. तुमच्या द्वारी उभा राहिलो. तुम्ही ब्रह्मकुमाराशिवाय कुणालाही ब्रह्मास्त्र देण्यास तयार नाही. मग आम्ही सुतांनी कुठं जावं? सत्य आणि असत्य काय? ते काय उच्च कुलातील लोकांच्या गोठ्यात बांधून ठेवलेलं जनावर आहे? सांगा, मी असत्य कसा? कर्णा, तूच समोर आहेस म्हणूनच मी माझं सात्विक क्रोध सावरतो आहे. लक्षात ठेव, असत्य ते असत्यच. ज्या ब्रह्मास्त्रासाठी तुला मलाही असत्य सांगण्याची दुर्बुद्धी झाली
ते ब्रह्मास्त्र तुला ऐन युद्ध प्रसंगी स्मरणार नाही. जा, चालता हो. महेंद्राच्या सीमा सोडून परशुरामाच्या क्रोधाग्नीच्या कक्षेबाहेर जा, चालता हो. त्यांनी पायथ्याकडे बोट उचलून मला आज्ञा केली. आपल्या हातातील परशुवरचे रक्ताचे डाग पुसण्याचा ते प्रयत्न करीत होते, पण ते जात नव्हते, जाणारही नव्हते. रक्ताळलेली मांडी आणि कोंदटलेले मन घेऊन जखमी व्याघ्रासारखा मी महेंद्राची उतरण उतरू लागलो. कोणत्या कल्पनेनं हस्तिनापूर सोडून मी इथं आलो होतो आणि काय हस्तगत करून परतत होतो. जीवन हे एक अराजक आहे. कीटकाच्या रूपानं आज त्यानं कर्णाच्या दिग्विजयाला, दानशूरत्वाला पोखरलं नव्हतं काय? मांडीतून ठिबकणाऱ्या रक्ताची मला शुद्ध नव्हती. अंगावरच्या मळकट माखलेल्या भगव्या वस्त्रांची शुद्ध नव्हती. महेंद्राची निळी शिखरं दुरूनच साजरी होती. ती मागं पडताहेत म्हणून खेद होत नव्हता. विचारांचे अश्व मनाच्या पटांगणावर उधळले होते. महेंद्राची उतरण केव्हा उतरलो ते समजलं देखील नाही. ज्या कृषीजनाकडे वायुजिताला सोपविला होता त्याच्या पर्णकुटीसमोर उभा राहून वायुजिताला हाती घेताना त्यानं माझी कानांची पाळी निरखून पाहिली म्हणून मांडीतील छिद्र त्याला दाखवून म्हणालो, ही एक खूण आणखी लक्षात ठेव हवी तर, पण माझा घोडा दे सत्वर. संन्याशा, थांब, तुझ्या जखमेवर औषधी वनस्पतीचा रस सोडूया. तो भाबडा कृषीजन हात उंचावून विनवीत होता. त्याचे शब्द माझ्या कानात घुसतच नव्हते. हस्तिनापुराकडे उधळलेल्या वायुजिताच्या खुरांखाली उडणारी धूळ मांडीवरच्या जखमेवर साचत होती.